नाही, मुख्यमंत्र्यांवरती माझा रोष नाही. ते चुकीचं करतायत मग त्यावेळेस मी स्वीकारतो. किती सोपं आहे आणि सरळ सरळ आहे. माझा घातपात करायचा ठरवलं त्यावेळेस ते असणारे 3 आरोपी त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय चौकशी की धनंजय मुंडेनं मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती. मग एसपींना गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला हरकत काय? मंत्री आहे, माजी मंत्री आहे ना, म्हणून असता दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असता. पोलिसांनी याचं राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे. सत्ता बदलत असते आणि मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांनी सुद्धा करू नये. त्या अजितदादांनी असले विषारी सापं पाळल्यामुळं ते गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकराला भोगावं लागतं. आणि जर 3 आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांची नार्को टेस्ट करा. जे जर खोटं बोलत असतील की आम्हाला घातपाताची सुपारी दिली त्यांची नार्को टेस्ट करा. होत्या दूध का दूध पाणी का पाणी, त्याच्याबरोबर आमची दोघांची पण करा. इशारा पण दिलाय तुम्ही. धनंजय मुंडेला चौकशीला बोलवलं जात नाहीये. धनंजय मुंडेला चौकशीला बोलवलं जात नाहीये. आणि ते पायावर लोळलं. मी मागच प्रेसच्या बांधवाच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगितलं अजितदादाचे त्यांनी पाय दिले आणि फडणवीस साहेबाचे. हे बघा, मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत खोटी झालेली नाही 2 वर्षात, म्हणूनच मीडियाचे बांधव माझ्यावर विश्वास ठेवते. मी लबाडा बोलत नाही, एकतर जे खरं आहे ते सांगतो. मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत आंदोलनात सरकार माझ्या विरुद्ध समाजाविरुद्ध काय कट करणारे किंवा काय षडयंत्र शिजते हे ज्या वेळेस मला त्यांच्या गोटातून माहीत होती त्याच वेळेस मी पहिल्यांदा मीडियाच्या बांधवाला सांगतो आणि मीडियाचे बांधव ते दाखवतात म्हणजे त्यांचं षडयंत्र हाणून पडतं. तसं मला पक्की माहिती कळालेली. अजितदादांचे यांनी पाय धरले आणि यांनी सांगितलं की मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, वाईट होऊ शकतं त्याच्यामुळे. आणि हेच फडणवीस साहेब सुद्धा म्हणले, त्यांनी त्यात क्लीन चिट दिली त्याला. सरकार पाठीशी साहेब खरं तर आरोप तुमच्यावरती जरांगे पाटील करतात की त्यांच्या सुपारी ही बोलायचं नाही. SIT नेमलेली आहे आणि SIT पूर्ण पारदर्शकपणाने काम करते. सुपारी तुम्ही दिली, मला तरी विश्वास बसेल का? नाही, पण सातत्याने तुमच्यावरती असे आरोप हेतू परस्पर आरोप आहेत का काही? आता हे आपल्याला कळायला पाहिजे की हेतू पुरस्कार आहेत का काय आहेत, फक्त एकट्यावरच आहेत. परंतु तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का राजकारणात? हे आता आपल्या माध्यमांना लक्षात आलं की टार्गेट अशा पद्धतीने केलं जातं. त्यामुळे स्वाभाविक आहे, कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ काम करतो. थँक्यू.